नमस्कार. पुन्हा स्वागत आहे सर्वांचा. कालची कथा फारच अद्भुत होती. भारतातल्या प्राचीन इतिहास मधली अतिशय नावाजलेली गाथा आणि ती कथा आपल्याला आजीवन जगण्यासाठी कसे उदाहरण देत होती, दृष्टिकोन देत होती, हे काल सुचलं आम्हाला. सगळ्या संबंधांचा मर्यादा कसा ठेवावा, बाळगावा. एका अमेरिकन विचारकनी म्हण म्हटली आहे की स्वातंत्र्य तुम्ही मिळवता, ती दिलं जाऊ शकत नाही. पटतं का तुम्हाला सर्वांना हे? बऱ्याचशा लोकांनी या संदर्भात त्यांचे विचार मांडलेले आहे. पण कोणीतरी म्हटलंय, जे काय तुम्ही विचार करता ते नेहमी त्याच्यावर विश्वास करू नका. योग्य प्रश्न नेहमीच विचारा. काही डोळे मिटून स्वीकारू नका. कारण मनाचाही एक प्रयोगशाला आहे आपल्याकडे. तर विचारांचाही प्रयोग करून पहा. सगळ्याच विचारांना मान्यता देणे हे काही आवश्यक नाही. त्यांचं मूळ जाणा, ते कुठून येतायत आणि कुठे नेतायत आपल्याला. तर असा हा खेळ जीवनाचा काल पाहिला आणि आयुष्यभर आपण विद्यार्थी राहू, शिकत राहू. अं, परत पुन्हा एकदा आपल्यामध्ये प्रशांत भाईंचं स्वागत करूया. नमस्कार. स्वागत आहे सर्वांचा. हार्दिक अभिनंदन. या मॅरेथॉन मध्ये पुढे जाण्याचा विचार तुम्ही केला जीवनाच्या, आणि त्या उमंग उत्साहासाठी फार फार कॉंग्रॅच्युलेशन्स. काल जसे म्हटलं, कालची कथा तुम्हाला आठवत असेल. खूप जुनी गाथा आहे ती भारतातली. ती कोणत्या एका धर्मासाठी मर्यादित नाही, नियमित नाही. पण हिंदू धर्मात त्याचं प्रचलन अधिक आहे असं दिसून येईल. पण आहे ती सर्वांसाठी. कारण कोणालाही माहित नाही ती कथा कोठून आली, कोणी सांगितली आणि कशाचं प्रतीक आहे ही एवढी प्रचंड गाथा. पण फारच सुंदर उदाहरण म्हणून काल आपण ते घेतलं, जीवनाचे दृष्टिकोन शिकण्यासाठी आणि आपल्या मनातला सायकोड्रामा समजून घेण्यासाठी. कदाचित त्याच अर्थाने ती लिहिली गेली असेल, पण कालांतराने त्याच्या अर्थ समजण्यात बऱ्याचशा घडामोडी झाल्या असतील. काल त्याच्यातल्या संजीवनीचा अर्थ, रावणाच्या 10 डोकींची अर्थ, सीता कोण आहे, बरंच काही कळलं. स्वातंत्र्य काय, राम कोण आहेत. पण इतर गोष्टी पण होत्या त्याच्यात आणि आपणही थोडेसे वैज्ञानिक दृष्टिकोनानेही ते समजून घेतले. त्यातला आध्यात्मिक अर्थही आपण घेतला काल. की कथा पुन्हा एकदा रिवाइज करा व्हिडिओमध्ये, रेकॉर्डिंग ऐकून, आणि तुमच्या व्यक्तिगत आध्यात्मिक यात्रेबद्दल तुम्हाला खूप मदत होईल. आता काही क्षणांचा अटेन्शन निर्माण करूया.
जे काय घडत असेल आपल्या अवतीभोवती, तरी आपण पाहू शकतोय आपल्या सत्य किती सुंदर आहे. आपलं जग किती फरक आहे त्या जगात, या जगात. हा स्थूल भौतिक जग आहे, पण ते खरं जग आहे आपलं. इथे कथा इम्पॉर्टंट नाहीये. ते फक्त प्रेक्षणीय स्थळ आहे आपल्यासाठी, कारण आपण प्रवासी आहोत. आपलं महत्व आपल्या जगावर आहे. हा, हे ड्रामा, ही कथा रावणसाठी सर्वस्व झाली आहे, कारण तो इथेच जन्माला येतो आणि इथेच राहतो. म्हणून आपण पारसचा उपयोग करतो, कारण रावण पत्थर बुद्धी असल्याने तो बाहेर पाहूच शकत नाही आणि पलीकडे तर अगदीच नाही. पारस कितपत खोलापर्यंत पाहू शकतो. पलीकडच्या त्या वातावरणात आपल्याला, आपण नवीन जन्मच घेतो जणू, असं म्हणता येईल आपल्या खऱ्या स्वरूपाचा. अर्थात सीता जागृत होते, आत्मरूपी सीता. स्वातंत्र्य मिळवण्याआधी तिला जागे होणं आवश्यक आहे. आपला जो सत्य स्वरूप आहे, या क्षणी, या खेळात आपल्या सत्य स्वरूपाला खूप नॅचरल वाटतं अमर असणं. नॉर्मल वाटतं सूक्ष्म असणे. त्याला कळतं तो या स्थूल जगाचा भाग नाही, या कथेचा. त्याला नॉर्मल वाटतं इतकं स्वतंत्र असणं. प्रेक्षणीय स्थलांपासून, ड्रामातल्या सगळ्या सीन्स पासून. प्रशांत भाई ही या कथेतच बोलत आहे, त्याचाच भाग आहे. पण जो खरा स्वरूप आहे, अदृश्य, तो साक्षीदार आहे. तो सगळं पाहतोय. तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याचा अर्थ की त्याला कशाचीही आणि कुणाचीही गरज नाही. खरं म्हणजे तो संपूर्ण आहे, संपन्न आहे. आणि हे सत्य आपल्याला फार आपलंसं वाटतं. आपल्याला या कथेतून काही नको, प्राधान्य नको, आशा अपेक्षा नाहीत. कथा काय देऊ शकते आपल्याला? आणि कथा आपल्याला इजाही करू शकत नाही, हे अदृश्याला माहिती आहे. म्हणून तो नेहमी, सतत, कायम, सदा खुश आहे, आनंदी आणि बेफिक्र आहे. जो स्वतंत्र असतो तो बेफिक्र असतो. आणि आता त्याला हे मनोरंजक वाटायला लागले, जे आधी त्याला त्रास देत होते. कारण स्टोरी शिक्षा देण्यासाठी नसते, पण आनंद मांडण्यासाठी असते. अदृश्य स्वरूप, स्वतःचा खरा स्वरूप, अदृश्य प्रवासी, तो या स्टोरीला बघत आहे, पाहत आहे आणि त्याच्या स्वातंत्र्याला समजतोय. कारण त्याच्या जगात त्याचा खरा कुटुंब आहे, खरा परिवार, सगळेच दैवी आहेत. त्याचं खरं घर, त्याचं जग सूक्ष्म आहे. सगळं काही तिथे अनादी, शाश्वत, अविनाशी आहे. जसजसं आपण या यात्रेवर पुढे जातो, आपल्याकडे पर्याय आहे. पूर्ण प्रकाशात राहून खऱ्या स्वरूपाचा मित्र बनून राहणे.
आपण खऱ्या स्वरूपाचे जर मित्र आहोत तर त्याला जागृत ठेवू आणि त्यामुळे आपण स्वतंत्र राहू. हे आपल्या हातात आहे. धन्यवाद. ही जी भाषा वापरली स्वतःचा मित्र होणे, पण आश्चर्यचकित वाटतं नाही का, की बरेचसे लोक स्वतःचेच मित्र नाही, कारण ते स्वतःला जाणतच नाही खऱ्या स्वरूपाला. आणि रावणचा दृढ निश्चय आहे की तो खऱ्या स्वरूपाला बेशुद्धच ठेवायला बघतो. तर आजच्या विषयावर जाण्याआधी कुणाला काही कॉमेंट असतील तर चॅटमध्ये लिहावे. कोणतरी म्हणते की त्यांनी रावणची डोकी ड्रॉ केली, चित्र काढले आणि त्यामुळे आता त्यांना जास्तच टेम्पटेशन होत आहे आणि त्यांनी असं चिंतन केलं की प्रत्येक डोक्याला जे काही हवंय त्याला ते नाही कसे म्हणतील, असा प्रयोग केला त्यांनी. एक प्रश्न आला आहे, आपलं जे परम घर आहे, सुप्रीम घर, तिकडचा शांतीचा अनुभव कसा करावा? हो, हा एक खेळ आहे आणि आपलं ध्येय आहे वरती जाण्याचा, खाली नाही जायचं आता चेतनेत. तर मला कसं कळणार मी वर चाललोय चेतनेत का खाली? यावर तुम्हीही विचार करा. पण हे तपासण्यासाठी आधी पहा तुम्ही वर पाहताय का खाली. जर वर पाहत असाल तर निश्चितपणे जाणा तुम्ही वरतीच चाललात. पण जर तुम्ही ड्रामा जगाला पाहताय तर मग खालीच चाललात. आणि हेही पहा की माझं मन कोणत्या दिशेने पाहतोय. तो आकाशाकडे पाहतोय की मग पृथ्वीकडे. कारण या ड्रामामध्ये किती तामझाम आहे, किती पसारा आहे, किती आवाज आहे, आकर्षण आहेत. तर स्वतःची तपासणी करा, आकलन करा की मी कुठे पाहतोय आणि माझे विचार कोणत्या दिशेने चाललेत. माझे विचार उदासीनताने भरलेत का आशेने. मी खाली पाहतोय का वरती. आकर्षण कुठे खेचतंय मला. तुम्हाला थोडं तरी कल्पना येईलच यावरून. आणि जितकं तुम्ही वर जाण्याचा अभ्यास कराल ती सत्यता अजून प्रकाशात येईल आणि अनुभव नक्कीच चांगले होतील. आपण जेव्हा सुरुवात करतो खूप काही गोष्टी होतात आणि काही डोकी तरी थांबवू शकतो आपण. यश येतं आपल्याला, ज्यामुळे आपल्या मनातला पसारा थोड्या अंशाने तरी कमी होतो आणि अभ्यास करत राहिलो तर खरंच सरळ होत जातं ते. फार हलकंही वाटायला लागतं. आता काही कॉमेंट्स नाहीत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं एक फार रुचिकारक विषय, ज्यावर आपण चर्चाही केली. मनाचा विचार, आपण मनाला समजण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कळतंय आता की मनात किती काय चालू आहे आणि इथे किती करायला आहे आपल्याला. आपण मनातला सायको ड्रामा समजून घेतोय, मनोवैज्ञानिक खेळ, मनोवृत्ती. आपण थोडंफार कर्माला समजून घेतलं, विनाश फोर्सेस काय आहेत.
त्याला काही जण शिक्षा म्हणतात. आपण प्रकृतीचे नियम मर्यादा समजून घेतले, नेचरचे. आपल्याला जे काही महत्वाचं आहे असे सगळे विषय आपण इथे निवडत आहोत. विश्वातले बाकीचे संस्था फक्त कथेच्या डिटेलमध्ये जातात, पण मूळ कारणावर कामच करत नाहीत, खेळालाही जाणत नाहीत, कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक दृष्टी नाही. हे कोडं मनुष्य प्रजातीला कधीपासून पडलेलं आहे, ज्याचं उत्तरच सापडत नाहीये. म्हणून हे आतलं बदल आणणं अतिशय आवश्यक झालं आहे दृष्टिकोनात. कारण त्यामुळे सगळी मेहनत वाया जाते आणि नेते, सरकार तात्पुरतेच निवारण देऊ शकतात, ज्यामुळे लोकांची स्वास्थ्यही सुधारत नाही. म्हणूनच आपण अतिशय खोलमध्ये जाऊन खोट्या ओळखी किती गुन्हेगार आहेत, खतरनाक आहेत ते समजून घेतले. आणि घरातही आजकाल कितीतरी क्लेश होत आहेत, कारण प्रत्येकातला खोटी ओळख, अहंकार एकमेकांशी नडत असतो, भांडत असतो. बाहेर देशांमध्ये युद्ध होतात आणि घरांमध्येही लोकांची मतं एकमेकांशी जुळत नाही. त्यामुळे परिवारही तुटलेत, घरही तुटतायत आणि आपण खालच्या स्तरानेच, खालच्या चेतनेत चाललोय. अतिशय नैराश्यजनक अशी परिस्थिती जगात दिसते आपल्याला, कारण आपण सत्य स्वरूपाला जाणत नाही. ते न समजल्याशिवायच निवारण शोधत बसलेत. सगळे जणू झोंबी झालेत. चेतना मेलेली आहे आणि कसे फिरतात, पूर्णपणे बेशुद्ध पडलेत. आणि रावणने सर्वांच्या मनाचा, जीवनाचा ताबा घेतलाय. तो त्यांना जागे व्हायला देतच नाहीये, एवढा बेशुद्ध ठेवतो वेगवेगळे प्रलोभन देऊन. म्हणून आपल्याला आपली खरी दौलत, खरा खजिना काय आहे हेही जाणावं लागेल. काही जणांना तर समजतच नाही ते का जगतायत, त्यांनी किती काय प्राप्त केले असेल बाहेरून, तरीही आतून बाहेरून त्यांना सगळं रिकामी वाटतं. ते का जगतायत त्यांना माहिती नाही, कसे जगतायत त्यांना माहिती नाही. कारण जो खरा स्वरूप आहे अदृश्य, तो तर बेशुद्ध आहे. तर मग या शरीरातून कोण जगतंय, मन कोणाच्या ताब्यात आहे, तुम्ही कुणाला प्रेम करताय आणि कुणापाशी प्रेमाची आशा ठेवताय. कारण सगळेच विसरलेत की हे ड्रामा चालू आहे, सिंड्रेलाची स्टोरी चालू आहे, परीकथा. आणि परीकथाला जर आपण सिरियस घेतले तर आपली काय हालत होईल. प्रत्येक परीकथे किती अकाल्पनिक गोष्टी पण असतात. त्यामुळे नैराशा आहे, आणि कोणीही वास्तविक प्रश्न विचारतच नाहीये जे सत्याकडे नेईल सर्वांना. फक्त जगायचं म्हणून जगतायत. खालमुंडी असं म्हटलं जातं ना. आज आपण अजून एक रसपूर्ण विषय घेऊया. नॉर्मली अशा विषयांवर बाहेरच्या विश्वविद्यालयात वगैरे चर्चा केलीच जात नाही. कोणतीही संस्थाही हात लावत नाही अशा विषयांना. आज हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार की परमात्मा विषयी, परमेश्वराविषयी, देवाविषयी
कितीतरी आयडियाज आहेत, मान्यता आहेत, आणि जो तो हवं ते तसं बोलतोय आणि विचार करतोय या विषयावर. परमात्मासाठी अनेकानेक शब्दही वापरले जातात, प्रयोग केले जातात, पण गॉड शब्द खूपच नावाजलेला आहे. आपण पाहूया याचा अर्थ काय असू शकतो. आपण इथे वादविवादासाठी बघत नाही आहोत. चर्चाकारकांना ते आवडेल, पण आपला ध्येय स्पष्ट आहे. आपल्याला हा जिंकायचा आहे खेळ जीवनाचा, रावण विरुद्ध. तर जो मदत करतो त्याला जाणणे आवश्यक आहे रावण मुक्त होण्यासाठी. एकदा का आपल्याला संजीवनी पटली आणि शुद्धीत आणलं, तर पुढचा टप्पा आहे विजयी बनण्याचा. रावण अज्ञानताचा राजा आहे आणि परमात्मा ज्ञानाचा. त्यामुळे अंधार हा असुराला मदत करतो आणि प्रकाश फरिश्त्याला मदत करतो. ज्ञानप्रकाश, समजची प्रकाश. तर जेव्हा आपण गॉड म्हणतो, परमात्मा, परमात्माचं वैशिष्ट्य आहे की ते सत्यात राहतात, ते सत्य आहेत. ही आपली सुरुवातीची स्थिती असेल. बऱ्याचशा लोकांमध्ये असतील ना गुण विशेषता, पण सत्यात राहणारा एकच आहे. कोणी कितीही विद्वान असेल, पण तो परमात्मा नसू शकतो, कारण परमात्मा 24 तास सत्यात असतो. काय होतं जर अगर कोणी सत्यात राहिले तर? समजा तुम्ही रोज मेहनत करता, अभ्यास करता, आणि दिवसातून अनेकदा काही क्षणांसाठी त्या अलौकिक प्रकाशाच्या जगात जाता अनुभव घ्यायला, तर काय होईल? जो नेहमी सत्यात असतो. ड्रामामुळे आपला चौकोन चौकोन वाटत नाही आज. पुन्हा प्रयत्न करूया आपण. जो नेहमी सत्यात असतो. काल आपण पाहिलं राम. कारण आत्मे भरपूर आहेत, अनेक आहेत, आणि ते आत्मे आहेत, पण परमात्मा वेगळा आहे. तर कशावरून चाचणी करूया? एक सोपा चित्र काढूया, जो कोणालाही पटकन समजू शकेल. सो नेहमी सत्यात असतो, प्रकाशात. तो 100% स्वतंत्र असतो या स्टोरी पासून. कारण तुम्हाला कथा समजलेली आहे, तर तुम्ही अडकू नाही शकत त्यात. जो प्रकाशात असतो त्याला कळतं की हे परक जग आहे, कथेचा जग, काल्पनिक, तात्पुरते आहे, टेम्पररी.
हे स्पष्ट राहतं जो प्रकाशात राहतो त्याला. तो भ्रमित होत नाही, गोंधळत नाही त्या परक्या जगात. समजा तुम्ही कोणाच्या घरी चाललात, 10 मिनिटं असो का 10 तासांसाठी, पण तुमची वृत्ती कशी असते? योग्य असते. पण जर तुम्ही तिथे जाऊन भ्रमित झालात, तर तुम्ही म्हणाल हे माझं घर आहे, हे सगळं माझं आहे आणि तुम्ही त्याच्याशी लढाई कराल, युद्ध कराल. मग विवेक तर नाही म्हणता येणार त्याला. पण जे तुमचं नाही ते तुमचं नाहीच. जर एखादा 100% स्पष्टतेत असेल, त्याला नक्कीच कळेल की हे जग माझं नाही. आणि म्हणून तो खालच्या चेतनेत जाणारच नाही, ती चूक करणार नाही आता जागे झाल्यानंतर. परक्या जगातला एक अणूही, एक रेणूही तिथला माझा नाही, मातीचा एक कणही माझा नाही. तो त्याच्या जगात फार आनंदी आहे, त्याच्या आत्मिक परिवाराला पाहून. अजर अमर जग आणि ते सगळेच अमर आहेत. तिथे रावणचा अंशही नाही. अविद्या आहे तिथे रावणची. तिथे बंधनं नाही. कसा असेल हा अनुभव? शत्रूचे अविद्या असते. समजा तुम्ही किंवा तुमच्या एखाद्या मित्राला 100% ही पारसची बुद्धी असेल, समज असेल, कसं असेल त्याचं जीवन, काय वाटतं? आणि तो नेहमी सत्यात राहतो सत्य जाणल्यानंतर, कसं असेल त्याचं जीवन? पूर्ण संपूर्ण रीतीने तो स्वातंत्र्य जर असेल, काय अनुभव करेल तो? कोणीतरी लिहिलंय, त्यांना आनंद, सुख, खुशीची अनुभूती होईल. सत्य स्वरूपाला जाणल्यावर ते सगळं काही समजतील. तरीही लोक खालच्या चेतनेत जात राहतात. आणि ह्याचं कारण त्यांची मनोवृत्ती भिकारीची असते, बेगर, जो नेहमी असुरक्षितच असतो. त्यामुळे खूप बालिशपणा असतो त्यांच्या वागणुकीत. पीडिताची मनस्थिती असते आणि शेवटी काय, गुलाम. ती वस्तू, सवयी सर्वांचे. त्यामुळे अनाथासारखे वागतात, कारण त्यांना त्यांचं सत्य घर माहीतच नाही. ज्याच्याकडे घर नाही, धन नाही, वर नाही, धणी नाही, मग ते अनाथच झाले ना. अनाथाचे आयुष्य किती दुःखाचे असते. या सगळ्या वृत्तींमुळे आज मनुष्य प्रजाती आसुरी झाली आहे. अति झालाय सगळ्या गोष्टींचा. ही आत्म्यांची माइंडसेट्स आहेत, मनस्थिती, मनोवृत्ती, मनुष्य आत्म्यांची. एकदा का तुम्ही रेषा ओलांडली, हे सर्व मग भोगावं लागतं. पण तरीही त्यांना वाटतं हेच नॉर्मल जीवन आहे. येणाऱ्या सगळ्या सणासुणांची तयारी करत बसतात, आशेने पुढे बघत असतात. पण एकदा का तुम्हाला ही समज मिळाली, मग तुम्ही रेषा ओलांडत नाही. अलौकिकताची ही जी डॉटेड लाईन आहे, ती क्रॉस केली की तुम्ही अज्ञानताच येणार. आणि या रेषेच्या मागे राहिलात तर
0% भिकारी, 0% पीडित, ते सगळे नाहीसे होतात इथे. कारण हे जग समृद्धीचे, संपन्नताचे आहे, आनंदाचे, सुखाचे, सगळ्यात चांगल्या गोष्टींची चरमसीमा आहे इथे. पण ड्रामामध्ये काहीतरी बाहेर घडलं की आतून सुख मांडायला बघतात. आज मोसम चांगला आहे, आज मी नवीन कपडे घेतले, म्हणून तिथे सारखे अधीन असतात, आधारित असतात. पण खऱ्या जगात तशी काहीच आवश्यकता नाही. आणि म्हणूनच त्या चौकोनात सर्व व्यापी केले परमात्माला, आणि त्यामुळे परमात्माची खूप ग्लानी करतात. तो दगडात आहे असेही म्हणतात. पण परमात्मा नेहमी सत्यात राहतात आणि ते जाणतात एकही आत्मा खरोखर पीडित नाही, दुखी नाही, वाईट नाही. तो सर्वांना श्रेष्ठ बघतो. कारण परमात्मा जाणतात ते इकडचेच होते, माझ्या घरातले, ते माझे आहेत, सगळेच श्रेष्ठ, महान, सुंदर आहेत, दैवी, दिव्य. तर जो स्वतः जागृत असतो तो सर्वांची महानता बघू शकतो. सगळेच अमर आहेत, क्षतीच्या पलीकडे कोणीही त्यांना इजा नाही करू शकत, एखाद्या केसालाही धक्का नाही लावू शकत. आणि म्हणून सगळे नेहमी इथे आनंदित असतात, प्रेमाने, प्रेमस्वरूप. अलौकिक जीवन प्रत्येक क्षण उत्सवासारखा आहे परमात्माच्या सोबती. आपली भाषा कदाचित वेगवेगळी असू शकते, पण भावना आपल्याला समजतायत की त्या जगात आपण नेहमी सुरक्षित आहोत, सिक्युअर्ड, परमात्माच्या सोबती. तिथे शांती आहे, सुख आहे, खुशी आहे, संतुष्टता, विवेक, सद्बुद्धी, पीस, हॅपीनेस, कंटेंटमेंट, विजडम. आणि परमात्मा जाणतात ते सगळे माझेच आहेत, सगळे इकडचेच आहेत. कारण तो नेहमी पूर्णपणे शुद्धीत असतो. तेच आपल्यातली श्रेष्ठता बघू शकतात. इतर कोणालाही या चौकोनात हे दिसणारच नाही, कारण सगळेच विसरलेत. पण इथे कोणी जन्माला आलं, कोणी काही लग्न केलं, हे माझे आहेत, हे माझे आहेत, असे ताबा करतात. पण सगळेच अदृश्य खरं तर परमात्माचे आहेत आणि त्याच्या घरूनच आलेत, तिथेच राहतात त्याच्या सोबत. आणि या घरात आपल्याला कोणीही इजा किंवा क्षती पोहोचवू शकत नाही. आपण सगळे त्या एका परमात्माची संतान आहोत. पलीकडच्या जगात असं कथेत नाही, कथित सारखे एकमेकांना इजा करायला बघत असतात. जेव्हा तुम्ही सारखा हा लौकिक अनुभव करता अभ्यासाने, आणि जेव्हा तुम्ही जाणता की तुम्ही कायम सुरक्षित आहात, कोणीही किंवा काहीही तुम्हाला इजा करू शकत नाही, ना व्यक्ती, ना प्राणी, ना तत्व, तर तुमचं मनस्थिती किती सुखकारी आणि शांत राहते. आणि मग बाहेर येतं ते असतं खरे प्रेम, दैवी प्रेम, मनापासून आलेले प्रेम. कारण त्यात आशा अपेक्षा नाही, अटीतटी नाही, असं सुंदर प्रेम ते वाहतं हृदयापासून. कारण आहेच सगळेजण सुंदर, सगळेच प्रेमळ आहेत, निरागस, निर्दोष आहेत, परमात्माची मुलं आहेत ना, आणि सगळेच त्याचे आहेत. या गोष्टींमुळे 100% प्रेम वाहतं एकमेकांबद्दल, सर्वांसाठी.
आणि हे आपल्यासाठी एक अद्भुत अविलक्षण गिफ्ट सारखं आहे. हा अलौकिक जग, आश्चर्यचकित करणारे जग आहे. विश्वासच बसणार नाही, अविश्वसनीय वाटतं ते. अनुभव केल्याशिवाय निश्चय नाही बसणार. पूर्ण प्रेमाचं, संपूर्णतेचा जग, समृद्धीचं जग, खरा जग स्पष्ट पाहू शकतो ज्ञानाने. कोणाला काही म्हणायचंय? मला असं वाटतं म्हणूनच सर्व संस्कृतींमध्ये परमात्माची पूजा करतात, हेच कारण असावं. कोणीतरी विचारलंय भिकारीची मनोवृत्ती काय असते? नाही, भिकारीची मनोवृत्ती ते विचारतायत. हो, नक्कीच. ह्याला आपण बेगर सिंड्रोम असं म्हणू शकतो. कारण तो फक्त भीक मागत नाही, पण इतर पण बऱ्याचशा गोष्टी असतील त्याच्या व्यक्तित्वामध्ये. तो सारखी तुलना करत बसेल, तक्रारी करत बसेल, नैराशा, एका क्षणी उत्साहित असेल तर पुढच्या क्षणी परत निराश होणार, राग करणार आणि सारखं लोकांना त्याचे हालाकीचे दिवस दाखवणार, परिस्थिती दाखवणार, मदत करा, मदत करा. आणि तो लोकांना गंडवत बसेल की मी उपाशी आहे, माझ्याकडे हे नाही, मला हे द्या, असूनही नसल्यासारखं वागेल आणि जे आहे ते लपवून ठेवेल. आणि तो त्याच्या खजिन्यांना बघायचीही त्याची इच्छा नसते, कारण त्याची मनोवृत्तीच तशी अडकलेली असते. कारण त्याला दिसतं की मी असं वागलो तर लोक मला नाणी देतात. आणि हे सर्व आत्म्यांबद्दल आहे. जो तुम्ही गल्लीतला भिकारी बघता, तो स्थूल भिकारी, आणि हे आम्ही मनोवृत्तीबद्दल बोलतोय. आतूनही लोक भिकारीच राहतात. म्हणून परमात्मा सर्वांना त्या श्रेष्ठ घराचाच बघतो. तो कोणामध्येही तुलना करत नाही, कमी जास्त बघत नाही. सीताचा केवढा अधिकार आहे या खजिन्यांवर, पण तिच्यात जर भिकारी मनोवृत्ती असेल, मानसिकता असेल, तर ती ते बघण्यासाठीही तयार होणार नाही, राजी होणार नाही. कारण भिकारी वृत्ती सोडली तर लोकांची दया मिळणं बंद होईल ना, म्हणून लोक घाबरतात आणि मागतच राहतात. थोडंफार तुम्हाला कल्पना आली असेल. हो. अजून एक विचार आहे, कोणीतरी विचारलाय, ऑर्फन अनाथाचे मनोवृत्ती कशी असते? ह्यात काय होतं, तुम्ही कुठचे आहात हे तुम्ही जाणत नाही. स्थूल मध्ये अनाथ म्हणजे ज्यांचं घर नाही या जगात. पण इथे आपण अदृश्यांबद्दल बोलतोय, जे विसरलेत की ते कुठून आलेत, त्यांचं खरं घर कुठे आहे. जेव्हा आपण रेषा ओलांडतो तेव्हा आपला इमोशनल डिस्कनेक्शन होतो आपल्या खऱ्या जगाशी, खऱ्या सत्य जगाशी. आणि हे सर्वांचंच झालंय आज. सगळेच जण त्या सत्यताला विसरले आहेत. जणू त्याचं अस्तित्वच नाही यांच्यासाठी. त्यांच्या परिवारापासून
त्यांच्या परम मित्रा परमात्मापासून पूर्णपणे ते तुटलेत. म्हणून ते या चौकोनात बऱ्याचशा साधन गोळा करतात सुखाचे. मोठ्या नोकऱ्या, पद, प्रतिष्ठा मिळवतात, नावं मिळवतात, सन्मान मिळवतात, प्रतिष्ठा. पण आतून रिकामीच वाटतं त्यांना. कारण त्याला परक परकसं वाटतं. चार चौघांमध्येही कधी कधी एकटेपणाचं वाटतं. आणि सतत विचार चालतात, जर मी मेलो तर काय होईल माझं? हे घर माझं निघून गेलं तर काय होईल? हे संबंध तुटलं तर काय होईल? काय होईल? काय होईल? अर्थात या गोष्टी त्याला ती सुख, खुशी आणि सुरक्षितताची भावना देत नाही. म्हणून तर ते लाईफ इन्शुरन्स पॉलिस्या पण काढतात. मरणानंतरही त्यांना गॅरंटी पाहिजे, पण नाहीच आहे. किती वाईट हालाकीची ही परिस्थिती आहे, नाही का? कारण आपण तर शाश्वत जगाचे आहोत, पण हेच विसरले आहोत. म्हणून तर इतर अनाथांसारखे जे हाती येईल त्याला बाळगून राहतो, चिपकून राहतो, पकडून राहतो आणि त्यांनाही गुदमरवतो आणि आपणही गुदमरून जगतो. सोडलं तरी मरू, नाही सोडलं तरी मरू, अशी स्थिती झाली आहे आज. फार वाईट बिकट परिस्थिती असते जर अनाथाची मानसिकता असेल तर, अनाथ मनोवृत्ती. धन्यवाद. आणि काय पाहतोय आपण की प्रकाश टाकून पहावे. या सगळ्या व्यक्तित्वाचे खूण आपल्यात असतील, पण खरं तर हे खोट्या ओळखी आहेत. कारण भिकारी कोणीच नाहीये, सगळेच महान आहेत. कोणीही अनाथ नाही, सगळे मास्टर्स आहेत, शक्तिशाली आहेत, दैवी परिवाराचे, खूप श्रेष्ठ, खूप महान, अति सुंदर आहेत, प्रबळ आहेत. पण जे आता घडत आहे कथेत त्याच्या तुलनेत हे एकदम कॉन्ट्रास्ट आहे, पूर्ण उलट आहे, विरोधाभास आहे. अचानक झोपडीतून महालात आल्यासारखं, नाही का? पूर्ण विपरीत आहे ते जग आपल्या कल्पनेपासून. सत्यता नेहमी वेगळीच असते. हो. म्हणून म्हणतात की काय आहे आपल्याकडे, हेच तर मेडिटेशन मध्ये आपण पाहतो. एक प्रश्न मी विचारतो. आपण परमात्माच्या व्यक्तित्व बद्दल पाहिलं, ते किती छान आहेत, चांगले आहेत, श्रेष्ठ आहेत, दयाळू आहेत, ज्ञानाचे सागर आहेत, ज्ञानवान. तर प्रश्न आहे की मग मी काय करू हे सगळं जाणून, जर परमात्मा असे आहेत. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये लोक विचारतात, कोण आहे परमात्मा? तुम्ही म्हणता परमात्मा खूप चांगला आहे, पण ते विचारतात मग मी काय करू, हे जाणून मला काय फायदा होणार? तर तुमचं उत्तर काय? तुम्ही मानता का देवाला? हे छान बाब आहे की परमात्मा प्रेमळ दयाळू आहे, पण मी जरा व्यस्त आहे असे तुम्ही म्हणू शकता. तर मी काय त्यांची पूजा करू, महिमा करू, वंदना करू, स्तुती करू, काय करू? कोणीतरी म्हटलंय कदाचित त्यांच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला, मदतीची, सत्यात राहण्याची मदत मिळते. परमात्मा आपली काळजी करू शकतो असं म्हणतायत. परमात्मा 24 तास हजर आहे म्हणून त्याची मदत मला आहे. मला एकटं वाटत नाही परमात्मामुळे, त्याची सोबत असते.
उच्च चेतनेत जायला मदत मिळते. हो, बरोबर आहेत सगळी उत्तरं. पण आपण सत्तेचा विषय बघतोय, म्हणून आपण सुरुवात सत्तेने केली. इथे अजून एक सिद्धांत पाहूया. जीवनात संघाचा फार महत्व असतं. कोणाच्या संघात तुम्ही राहताय, कंपनी. इंग्रजी शब्द कंपनी अर्थात कोणाबरोबर राहता तुम्ही. तर तुमचा साथी कोण आहे? कोणाबरोबर राहता तुम्ही? बरेचदा ज्यांचाही संघ आपण करतो किंवा आपल्याला वाटतं आपण त्यांच्या संघात आहोत, ते सगळं ड्रामामध्येच असतं. तुम्हाला हा सेल्फीचा चित्र नक्कीच आठवत असेल, आधीच्या सत्रांमध्ये पाहिलेलं. आणि त्या मनाच्या सेल्फीत हे खोट्या ओळखी कितीतरी आपण बनवलेले आहेत. हे हा छोटासा बिंदू आहे त्या अदृश्य आत्म्यासाठी, जो आपली खरी ओळख आहे. या सगळ्या खोट्या अहंकाराला संघाचा रंग मिळतो, म्हणून तर ते वाढतात, पनपतात, मोठ्या होतात. समजा कोणीतरी खोटी ओळख निर्माण केली आहे की ती एक आई आहे. मग ती सतत मुलांबद्दलच विचार करणार, बोलत राहणार, त्याच्यातून प्रशंसा घेणार. तर तिचा तो खोटी ओळख मोठी होत राहणार. कारण तिचं आयुष्य तिने त्याच्या आधारे बनवलंय. किंवा कोणीतरी ऑफिस मधल्या पदावर असल्याने त्याच गोष्टीला फीड करत राहतात. त्याच त्या खोट्या ओळखीचं पोषण होत राहतो आणि तेही वाढत राहतं. तर ड्रामामधले सगळे संघ आपल्याला अहंकारालाच मदत करतात आणि ते वाढत राहतं. आपण फसत राहतो. जे आपल्याला बुडवण्यासाठी पर्याप्त आहेत. प्रत्येकाची खोटी ओळख वेगळी आहे. स्वतः प्रयोग करून आकलन करा. तुम्ही आत्मिक जागृतीसाठी काय कराल? असे क्षण निर्माण करा, प्लॅन करा तुमच्या स्वतःसाठी आणि पहा कुठे त्या खोट्या ओळखी आहेत. आणि मन, बुद्धी या ज्ञानाचा वापर करा आणि आत्मिक जागृतीला वाढवा. कोणीतरी विचारतंय, मंदिरात जायचं का? तुम्ही जर अशा स्थानांमध्ये गेला, तरीही खोट्या ओळखीलाच तुम्ही इंधन देताय. कोणी नास्तिक असलं, त्याचीही हीच हालत आहे. त्याच्यातलाही खोटी ओळख. मी नास्तिक, तर हा मी कोण बोलतोय? खोटी ओळख आहे. कदाचित खूप धार्मिक असल्याने मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, हेही असू शकतं. कितीतरी ओळखी आहेत आतमध्ये. वास्तवमध्ये सगळे धार्मिक स्थान आपल्याला धार्मिक करण्याला, आत्मिक स्थितीत आणण्यासाठी होते, पण आज तेही विपरीत दिशेत चालले. तिथे जाऊन अहंकार अजून वाढतोय लोकांचा. भक्तिभाव तर राहिली एका बाजूला. एक, डायरेक्ट लक्ष द्या. ज्यांना कोणाला तुम्ही पाहता लोकांमध्ये, समजा तुमच्याकडे टॉम नावाची व्यक्ती आली.
आणि तो ख्रिश्चन धर्माचा असेल आणि तो त्याची ओळख या गोष्टीवरून बनवत असेल, आणि समजा एखादी व्यक्ती मोठा वकील आहे, तर मग तुम्ही त्या दृष्टीने त्याला पाहाल. पण जेव्हा आपण परमात्माला पाहतो, तर बाह्य व्यक्तित्व नाही परमात्माला. कारण परमात्माचा या ड्रामामध्ये काही पार्ट नाहीये. म्हणून त्याला आपण धर्माच्या, कृत्याच्या, शारीरिक बांधण्याच्या दृष्टीने पाहत नाही, किंवा त्यांना कोणाचे काका असल्यासारखं, मुलगा असल्यासारखं पाहत नाही आपण, जे आपण इतर आत्म्यांना पाहतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या सुप्रीम स्टारला, परमात्माला स्मृती करता, त्याच्या घरात तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होता. मध्ये काही फिल्टर नाही, पडदे नाही. तुम्ही त्याला निराकार असं पाहता. इतर सगळ्या ओळखी आणि दृष्टी आपल्यातल्या अहंकारालाच वाढवतं. फक्त परमात्मा एक निश्चल आहे, त्याच्यामुळे आत्मिक जागृती वाढते. इथे पाहणं म्हणजे या स्थूल नेत्रांचा विषय नाही. आपण बुद्धीने पाहतो, मनाने अनुभव करतो, हृदयाने अनुभव करतो. तर यात अर्चना, पूजन करण्याची गरज नाही. तुम्ही त्याला श्रेष्ठतेनेच पाहता. जेव्हा पाहण्याची दृष्टीच श्रेष्ठ आहे, तर तीच पूजासारखी आहे. एखाद्याची श्रेष्ठता पाहणे हे पूजनीयच आहे. आणि परमात्मा सतत आत्मिक स्थितीत असतात. खोटी ओळखच नाहीये त्यांच्यामध्ये, बीजच नाहीये. परमात्मा महासागर आहेत, गुणांचे, शक्तींचे, खजिन्यांचे, सुखाचे, समृद्धीचे, संतुष्टताचे, प्रेमाचे. तो सत्य आहे, सत्याचा सागर आहे. आणि नेहमी सोल कॉन्शियस असतात, कारण त्यांना बाह्य काहीच नाहीये. मग काय होतं, की जे परमात्मा अनुभवतायत, जसे आहेत तसं आत्म्याला अनुभव यायला सुरुवात होते, डाउनलोड चालू होतो, आणि आपणही त्या अलौकिक अनुभूतीत खेचले जातो. बरेचदा जसं तुम्ही चित्रपट पाहत असताना त्या सीन मध्ये ओढले जाता आणि तशीच अनुभव करायला लागता. पण ते फरिश्तेचा अनुभव नसतो. ते तुमच्यातला कोणता तरी विकार असेल, जो त्या चित्रपटाच्या सीन मध्ये खेचला जातोय. ते तुम्हाला ट्रिगर करतंय आतमध्ये. कोणीतरी म्हटलंय, एक वेळ अशी येते जीवनात, की ते फक्त विकार संकल्पात राहत नाही, पण कर्मात येतोच, जेणेकरून वाईट कर्म होतात. आणि रावणला नेहमी अजून अजून पाहिजे असतं. तो अधिक 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 मागतच असतो. तसंच त्याच्या उलटही होतं. जितकं तुम्ही निश्चल पर्सनॅलिटी, व्यक्तित्व परमात्माचं बघता, ते अनुभव तुम्हाला यायला लागतात. आणि आत्मिक जागृती, आत्मिक प्रकाश ते वाढत राहतं. आणि जितकं खरी ओळख वाढेल, तिची शक्ती वाढेल, प्रकंपन वाढतील, तेवढे या खोट्या ओळखी समाप्त होतील.
परमात्माच्या विषयावर आपल्याला हे प्रश्न विचारणं अनिवार्य आहे, फार आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत. पहिला प्रश्न, की परमात्मा काय जाणतो हे मला माहीत असायला पाहिजे. परमात्मा कोणती भावना फील करतात ते मलाही फील करायचे. तो काय विचार करतो तसेच मीही विचार केले पाहिजे. आणि जसे ते पाहतात, जे पाहतात तेच मीही अनुकरण करायला हवं. ही फार चांगली एक्सरसाइज आहे प्रॅक्टिससाठी. आणि परमात्माच्या व्यक्तित्वाशी तुम्ही ट्यून इन करता, जुळवू शकता, एकरस होऊ शकता. तुम्हाला आध्यात्मिक होण्याची किंवा धार्मिक होण्याची गरज नाही. काही नको. प्रार्थना नाही, काही नाही, मंत्र नाही, तो वेगळा विभाग आहे. ते फक्त तुम्ही मनबुद्धीनी कनेक्ट होता आणि आकलन करताय. कारण आपल्याला उच्च चेतनेत जायचंय आणि श्रेष्ठ चेतनेत तर फक्त परमात्माच आहे. बाकी सगळे तर पुनर्जन्म घेऊन खाली आलेत कथेत. आणि फक्त रामावर रावण काहीच करू शकत नाही, ताबा घेऊ शकत नाही. त्यामुळे रावण पासून मुक्त होण्यासाठी परमात्मासारखं बघणं, विचार करणं अति आवश्यक आहे. तो कसा आहे? कारण जसा विचार आपण करू तसे आपण बनू. यालाच योग म्हणतात. योग अर्थात तुम्ही परमात्माशी कनेक्ट होता पुन्हा तुमच्या सत्याशी. हेच तर सार आहे. म्हणून याला राजयोग म्हणतात. परमात्माशी, राजांचा राजा आहे तो. तो सागर आहे. शत्रूवर मात करण्याची शक्ती फक्त तोच देऊ शकतो. कारण बाकी सगळे रावण राज्यामध्ये खाली आहेत या बॉक्समध्ये. आणि जे काय अनुभव घडतात तुमच्या आतमध्ये, तर तुम्ही रामासोबत बिझी राहता, व्यस्त राहता. तेही एका सुंदर रीतीने. मन तुमचा वर्कशॉप झाला, प्रयोगशाला. आणि रावणला तुमचं मन मिळत नाही वापरायला, तर त्याची 10 डोकी उपाशी मरतात. असंच आपण पुरवठा बंद करतो त्याचा. काल पाहिल्यासारखं यालाच योगिक विचार म्हणता येईल. कारण तुम्ही परमात्माशी योग लावताय ना. तो काय जाणतो, काय फील करतो, विचार करतो आणि पाहतो, त्याच्यासारखे आपण होतो. परमात्मासाठी काय महत्वाचं आहे तेच आपल्यासाठी महत्वपूर्ण बनतं मग. आणि आपण रावणला काहीच देत नाही. आपलं काही म्हणणं आहे यावर? आम्हाला आवडेल ऐकायला. सर्वांचं कल्याण हो असं वाटतंय त्यांना. मला ही कल्पना आवडली. अनाथ होऊ नये, आपण नाहीच आहोत. आणि योग काय आहे ते पण आज समजलं. आणि कसा अभ्यास करावा, परमात्माशी एकजूट कसे व्हावे. कारण आई वडील घरी असताना भाऊ बहिणी भांडत नाहीत, पण घरात कोणी मोठं नसल्याने सगळेच भांडतात. आणि विश्वात हेच चाललं आहे आज.
आणि परमात्माचे कंपनी, त्या संघ किती फायदेकारक आहे आपल्याला. आणि तुम्ही जे विचारलं परमात्मा कसे मॅनेज करतात तेही आवडलं. जर आपण इतर आत्म्यांशीच योग ठेवलं, त्यांचाच विचार करत बसलो, तर आपण खालच्या चेतनेत जाऊ. इथे एक प्रश्न आला आहे, आपण जर ब्रह्मा कुमारीज मध्ये आहोत, तर मग आपण आपल्या खोट्या ओळखीला पोषण नाही करत आहोत, हे कशावरून? हो, नक्कीच. जर आपण चेक नाही केले, तर मग खूपशा खोट्या ओळखी निर्माण करू शकतो आपण. तुमच्या कर्मांवरून, तुमच्या गुणांविषयांवरून, तुमच्यात असलेल्या वैशिष्ट्यांवरून, तुमच्याकडे किती ज्ञान आहे त्यावरून कितीतरी ओळखी निर्माण करतो आपण. पण जर आपण त्यावर लक्ष नाही दिले, तर ते इतके मोठे होतील की जंगलच निर्माण होईल आतल्या आत, आणि दुसऱ्यांसाठी पण मग ते प्रॉब्लेम करतील. कारण शेवटी आहे ते रावणची छावणी ना, आणि रावण मोठा आहे, आणि जितका मोठा होतो तेवढा विक्राळ विकृत होत जातो तो. म्हणूनच आपण आत्मिक जागृतीसाठी ही मेहनत करतोय. आत्मा किती स्वच्छ आहे, फक्त एक बिंदू, त्याच्या खोट्या ओळखी नाही. म्हणून यासाठी पारसचा उपयोग करावा, हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आलो. आणि दर्जेवर लक्ष द्या, वेळेवर नाही. तास महत्वाचे नाहीये, पण ती क्वालिटी किती होती, फोकस केवढा होता, प्राप्ती किती केली, हे महत्वाचं आहे. आणि तुमचं ब्रह्माकुमारीस पण त्या चौकोनात आहे, आणि प्रशांत भाई ही त्या चौकोनात आहे, त्या कथेत. त्यामुळे कथेतल्या कोणत्याही आधारावर, आध्यात्मिक ओळखीवरही अहंकार निर्माण होऊ शकतो. म्हणून तो दर्जा आणा आणि सारखं देशाच्या मागे या. मग तुम्ही पाहू शकाल की या ओळखी कोणत्या आहेत, खऱ्या आहेत का खोट्या आहेत. रावण कडून आलेत, छोटीशी ही प्रशंसा जर आपल्याला प्रभावित करत असेल, तर निश्चितपणे रावण आहे त्यात सामील. छोट्या छोट्या मागणीही असू शकतात आतून, कोणीतरी कौतुक करा, चांगलं बोला, मी एवढं केलं. लोक तर ज्या संस्थेत जातात त्याच्यावरूनही ओळख निर्माण करतात. हो, म्हणजे ही मेहनत आपण सर्वांनी करावी अॅक्युरेटली, यात काही शॉर्टकट नाही. फारच बुद्धीचा वापर करून वेळ लागेल, पण हळूहळू होईल, आणि निश्चितपणे विजयी होणारच. ही मेहनत आपण करावी. निदान आता पाहायला दृष्टिकोन तरी मिळाला. कोणीतरी विचारले, चित्र तो लाल जो तीर बनवलाय ते काय आहे? मी स्वतः विसरलंय, पण मी ते समजावत असताना ते चित्र बनवलेलं. माझ्या मते तुम्ही अॅक्युरेट योग जेव्हा शिकवत होता, तेव्हा ते बनवलेलं. कोणीतरी म्हटलंय, खूप छान वाटतंय हे ऐकून. परमात्मा काय पाहतात, विचार करतात, मला खूप छान वाटलं. कोणीतरी म्हटलंय, मी रामाला तसं पाहते जसं राम मला पाहतात. छान.
चला मग रूम्स मध्ये चर्चेसाठी वळूया. त्याआधी जरा क्षणभर अनुभव केला असता तर चालेल. या चित्राचा आधार घेऊया अनुभव करण्यासाठी. आपल्याकडे या खेळात पर्याय आहे. पहिल्याच क्षणापासून सर्वोच्च सर्वश्रेष्ठ दृष्टिकोन ठेवण्याचा, दृष्टी ठेवण्याचा आपल्या त्या अलौकिक जगात, जे आपल्या खऱ्या स्वरूपाला मदत करते, प्रकाश आणि अदृश्य या कथे जगाचा नाही. ही सभा ही झूम वर या कथेत होत आहे, पण अदृश्य त्याच्या घरी आहे आणि तिथून पाहतोय. तो जाणतो की त्याचं मोठं परिवार आहे, दैवी परिवार. सगळेच चैतन्य ताऱ्यांसारखे आहेत, जिवंत. स्थूल नेत्रांना अदृश्य आहेत, सामान्यतः दिसत नाहीत, पण ते आहेत. सगळेच अति प्रेमळ आहेत. रावण मुक्त भाग आहे हा. त्यांचा घर रावण पासून मुक्त आहे. इथे कोणी कोणाला इजा पोहोचवू शकत नाही आणि तसे विचारही करत नाही. आहे फक्त प्रेम. सगळेच निरागस निर्दोष आहेत, परमात्मा सारखेच आहेत. परमात्माची मुलं. हे परमात्माचं जग आणि परमात्मा सोबत ते सगळे आहेत. ते परमात्मा नाही, पण परमात्मा सारखे आहेत, कारण ती त्यांची मुलं आहेत. तोच आपला परम मित्र, एकमेव मार्गदर्शक, परमहितैषी आहे. परमात्मा ही एक जागृत चैतन्य ताऱ्यासारखे आहे. तो सर्वात समजदार ज्ञानी, ज्ञानाचा सागर. तो पारसनाथ आहे, सदा पारस असणारा श्रेष्ठ उत्तम पर्सनॅलिटी आहे परमात्माची. ते नेहमी सत्यात असतात, म्हणून तर त्यांना सत्यम सुंदरम म्हणतात. नेहमी जागृत. ते स्टोरीला पसंत करतात, पण स्टोरी म्हणून पाहतात, जे तात्पुरतं आहे. स्टोरी एपिसोड सारखे असते, त्याची सुरुवात आणि अंत असते. म्हणून ते कधीही त्यात अडकत नाहीत, फसत नाहीत, आकर्षित होत नाहीत, प्रभावितही होत नाही. तसा बालिशपणा ते करत नाही. कोणी जर टीव्ही सिरियलला खरे मानले तर आपण त्याला काय म्हणू? म्हणून परमात्मा खूप मॅच्युअर्ड आहेत, समजदार. ते सर्वांचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सत्याला जाणतात, अद्भुतताला जाणतात. अतिशोक्ती न करता खऱ्या अर्थाने सगळ्यांची श्रेष्ठताला जाणतात. त्यांना कोणालाही कन्व्हिन्स करायची गरज नाही, पण ते कन्व्हिन्स्ड आहेत. ते स्वतः त्या सत्य दृष्टीने पाहतात सर्वांना. या कथेत वेगवेगळे एपिसोड्स आहेत, ह्याची सुरुवात आणि अंत आहे. पण अदृश्य खेळाडू, अदृश्य कलाकार, अदृश्य प्रवासी मुसाफर हे या जगाला भेट देऊन जातात. आणि त्यांचा स्वतःचा खरा जग, शांततेचा जग. सगळे सुंदर आहेत आणि एकमेकांशी भरपूर प्रेम करणारे.
तिथे आनंदी आणि प्रेमळ जीवन आहे. परमात्मा सगळ्यांच्या सत्याला जाणतो आणि सत्य नेहमीच सुंदरच असतं परमात्मा सारखं. त्यामुळे पूर्ण जग परफेक्ट आहे. सगळेच बरोबर आहे. सगळेच योग्य आहे. जे काय चाललंय तसंच चालणार होतं. इथे सर्वजण श्रेष्ठ आहेत, महान आहेत आणि सन्मानचे अधिकारी आहेत. ड्रामा ही उत्कृष्ट आहे. मग त्यात विलन असो, हॉरर असो, काही असो, तेही परफेक्टली बनवलं गेलं आहे. सगळेजण यथार्थ रीतीने त्यांची भूमिका निभवत आहेत. जोकर त्याचं काम करतोय, हिरो त्याचं काम करतोय. पण ते खरे जोकर आणि हिरो नाही. ते त्यांना पार्ट मिळालेले आहे. ते ड्रामा परफेक्टली बनवले गेले आहे. ज्यात त्रुटी दिसलेल्या सीन मध्ये पण त्रुटी नाही खरं तर. म्हणून अदृश्य आता भिकारी मनोवृत्तीने तक्रारी करत नाही, निराश होत नाही. त्याला चिंताही नाहीये. ती एक फिल्म आहे, एक स्टोरी आहे. त्याला कसली चिंता? तो निश्चिंत आहे, बेफिक्र आहे त्याच्या घरात परमात्मा सोबत आणि आत्मिक बंधूंसोबत. त्याला आता काहीही प्रश्न नाही राहिले. त्याचं चित्त प्रसन्न चित्त झालंय, प्रश्न चित्त नव्हे. आता काहीही कंप्लेंट नाही, प्रश्न नाही, तडजोड नाही. फारच उत्तम दर्जेचं जीवन आहे त्याचं खऱ्या जगात. कथेला कथा म्हणूनच पाहतो आणि त्याच्या त्या गुप्त सायलेंट सत्यात राहतो परमात्मा सारखा. त्याचा परम मित्र तो सत्याच्या संगात आहे. आता आपल्याकडे हा पर्याय आहे, खोटा रावण की खरा राम, कोणाच्या संगत राहावे. आपण त्याची मित्रता स्वीकारली आहे आणि त्याची मदतही, आणि तो नक्कीच करणार. तो आपल्या जीवनाचा पहिला मित्र आहे, प्राधान्य तो आहे. तो आपल्याला पारस बनवणारच, हे आपण स्वतःच्या फायद्यासाठी आणि विश्वाच्या फायद्यासाठी केले. धन्यवाद. फारच विश्लेषण करण्यासारखा विषय, खोल चिंतनासाठी. आता आपण रूम्स मध्ये जाऊ. कोणाला काही प्रश्न असतील तर. एक प्रश्न आला आहे. परमात्मा सारखे बनलो तर काय फायदा होईल? परमात्मा सारखे बनलात तर तुम्ही रावण मुक्त बनाल निश्चितपणे. 100% रावण मुक्त. कारण राम लाईन कधीच क्रॉस करत नाही. अदृश्य रेषा ओलांडतो आणि या पूर्ण नाटकात फसतो. राम कधीही ते करत नाही, मर्यादा कधीही मोडत नाही. म्हणून आपण राम आणि रावण मध्ये खूप कॉन्ट्रास्ट पाहिला, नाही का?
आपल्यात आकलन करावं की आपल्या मनातला फरिश्ता जागृत आहे का असुर. आपण रामाच्या बाजूने आहोत का रावणच्या. जर आपल्याला दुसऱ्यांमध्ये एखादी सवयी किंवा काही गोष्ट आवडत नसेल तर समजून जा, त्याच्यातला रावण तुमच्यातला रावणला ट्रिगर करतोय. आणि स्वतःतही काही आवडत नसेल तर कुठेतरी खोटी ओळख आहे. कारण हे सर्व रावणचेच बीज आहेत. म्हणून तर आपल्याला नैराश्य दुःख येतात. तर त्याचं खरं कारण शोधून काढा, हे फार उत्तम होईल. समजा एखाद्याला आजार असेल आणि त्याचे 10 सिम्पटम्स दिसत असतील तरीही आजार एकच असेल नाही का. तर आपलं काम काय आहे, ते आजार काढून टाकणे, बरं करणे त्याला. तसं कुठेही आपल्याला जिथेही त्रास होतोय तर त्याचं कारण रावण आहे. म्हणून त्याला काढणे फार महत्वाचे आहे. 100% सगळ्या दुःखांचा, चिंतेचा, वेदनांचा, रागाचा, द्वेषाचा कारण रावणच आहे. त्याने सर्वांना या परक्या जगात, अदृश्यांना बंधनात बांधून ठेवले आणि अदृश्य कायदा मोडतो आणि परक्या जगात मालकी दाखवतो, गोष्टींवर अधिकार ठेवतो. हे चुकीचं आहे. पण राम त्याच्या विरोधात उलट आहे. तो 100% प्रकाशात आहे, ज्ञानात आहे, प्रेमळ आहे. रावण कधीही प्रेम नाही करत आणि करूही शकत नाही. तो बळजबरीने करतो, जोरजोराने गाणी म्हणतो, आरडाओरडा करतो, प्रेमाचे व्यक्त करतो प्रेमाला, सगळ्या नौटंकी करतो, देखावे करतो. कारण तो स्वतः असुरक्षित आहे. म्हणून गवगवा करतो प्रत्येक गोष्टीचा मोठमोठ्याने. भिकारीलाही कौशल्य शिकवतो आणि ते कौशल्य भिकारी मनोवृत्तीने अधिकाधिक भीक मागण्यात कसं यशस्वी व्हावं असं शिकवतो तो. विकृत. पण राम तुम्हाला खरंच प्रेम करतो. तुमचा रोल काहीही असला तरी. राम गाणी म्हणत नाही. प्रेमाची नाटकीय अभिव्यक्ती करत नाही. पण आतून तुम्हाला मदत करतो. नेहमी हजर असतो. मार्ग दाखवतो. कारण तो स्वतंत्र आहे. त्यामुळे त्याला स्वतःसाठी काहीच नको. निरागस रीतीने, निश्चल मनाने, निस्वार्थपणे तुमची मदत करतो. कारण ते बंधनमुक्त आहेत. रावण तर स्वतः बंधनात असून दुसऱ्यांनाही अडकवतो. आणि जो स्वतंत्र आहे तो राम आहे. तोच तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकतो, मुक्त करू शकतो. जेव्हा तुम्ही आत्मिक स्थितीत असता, सोल कॉन्शियस, तेव्हा तुमच्यातला फरिश्ता एंजल जागृत असतो. राम तुमच्यातला फरिश्त्याला जागृत करतो आणि रावण तुमच्यातला भिकारी, पीडिताला, गुलामाला, असुराला. कधी कधी राजकीय क्षेत्रात आपण बघतो, राजकारणात आणि इतिहासात एखादी व्यक्ती म्हणतो, अंत भला तर सगळं भलं. हे महत्वाचं नाहीये. तुम्ही विजय कसे मिळवले, तुम्ही मिळवले की नाही, हे महत्वाचं आहे. तर तो प्राधान्य अंताला देतो, शेवट.
जसे गांधीजी म्हणायचे, छोट्या छोट्या गोष्टीही महत्वाच्या असतात. तुम्ही व्यवस्थित सगळं केलं तर अंत चांगलंच होणार. म्हणून माध्यम इम्पॉर्टंट आहे. कोण म्हणतं कसे केले हे महत्वाचे नाही, काय केले हे महत्वाचे. कोणी म्हणतं काय केले ते महत्वाचे, कसे नाही. म्हणून रावणची बाजू एका प्रकारची असते आणि फरिश्तेची विचारधारा दुसऱ्या प्रकारची असते. रावण फक्त अंत पाहतो आणि फरिश्ता पूर्ण वाट, पूर्ण प्रवास. आणि इथे महत्वाची बाब म्हणजे जर कोणी सत्याला पकडून राहिले तर सगळं काही जागेवर येईल, कारण सगळं काही सत्याशीच जुळलेले आहे. म्हणून सत्यातच राहा, सत्याबरोबर राहा. पण भ्रमित झाल्यामुळे लोक असत्यात आहेत. तुम्हीही कन्फ्युज झालात आणि असत्याच्या मार्गी गेलात तर काय होणार? म्हणून जगात काही होत असेल तरी आपण सत्यात राहावे, नाहीतर सगळं वाया जाईल, वेळही व्यर्थ होईल. थँक्यू. तर रूम मध्ये डिस्कशन साठी कोण परमात्मा आहे हा प्रश्न छान राहील. आम्ही चॅट मध्ये लिहितोय परमात्मा कोण आहेत आणि तुम्ही त्याच्या अस्तित्वाचा फायदा, त्याच्या संघाचा फायदा, लाभ कसा घेऊ शकता, हे चर्चेसाठी प्रश्न आहे आज. स्वागत आहे पुन्हा सर्वांचा. पुढे जाण्याआधी काही क्षण धन्यवाद. आवडलं असेल आपल्याला. आपल्यामध्ये संजय भाई यांना आमंत्रित करूया, त्यांच्याकडून ऐकूया. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. फारच छान राहिलं चर्चा जी झाली आमची. आम्ही पाहिलं की आपण किती भाग्यशाली आहोत जे परमात्माच्या सोबत असतो, आणि आम्ही कोण आहोत ते पाहायला मिळतंय.
जरा धक्कादायकच वाटलं की आपण परमात्मा सारखे आहोत. या संधीचा पूर्ण लाभ घेऊन योग्य दिशेने जीवनाला नेणे हाच खेळ बदलणार. कारण सर्वजण त्या खऱ्या शांतीच्या सुखाच्या शोधातच आहेत आणि निस्वार्थ अटीतटी नसलेले प्रेमाच्या शोधात आहेत. आणि ते आपल्या स्वतःमध्येच आहे हे माहिती नव्हतं. आपला राज्य कुठे आहे आणि आपण रावणच्या राज्यात आहोत, तर त्याला कसे काढून टाकावे ही जाणीव होते. रावणला काढल्यावर सर्वांमधला फरिश्ता बाहेर येईल. त्यासाठी परमात्मा अनुभवतात तसं आपण करावं आधी, जेणेकरून इतरांना पण दाखवता येईल की तेही किती सुंदर आहेत. आणि हे शक्य होईल जेव्हा आपण सत्यात राहू. हे माझं म्हणणं आहे. धन्यवाद. तुम्ही जेव्हा सांगत होता फारच मदत होत होती रामसीताच्या या कथेतून. तर ते खर तर राम रावणला काढण्यासाठी येतात. तर आता फारच स्पष्ट झालं आहे आम्हाला सर्वांना. त्या विषयावर प्रकाश पाडण्यासाठी धन्यवाद. शास्त्रांमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या कधी मनाला पटत नव्हत्या, तर आता ते कळतंय की का. आता प्रशांत भाईंना परत बोलवूया आपण. एका गोष्टीवर मी बोलू इच्छितो जे मायाशी जोडलेलं आहे. माया नेहमी म्हणते उद्या करा, नंतर करा, हे फार कठीण आहे. काल आपण जसं पाहिलं, मायाचा तो हातखंडा आहे. आता मायाला कळलेलं आहे की तुम्ही रामाची सोबत पाहताय, तुम्हाला रामाबरोबर राहायचंय, तर ती तुम्हाला कशी गंडवेल. माया म्हणेल हे अदृश्य, तू असं कर, रामाची मूर्ती बनव आणि त्याचं पूजन अर्चन कर, कधीतरी राम येतीलच. तोपर्यंत तू असं करत राहा, वंदना कर आणि जगतोय तसं जगत राहा. तर आणि जसं पूजा अर्चना आणि आपण वाट बघतोय ते वाढत जातं, तस तशा आपल्या मूर्त्या मोठ्या होत चाललेत. त्याला आपण कितीतरी सजवतोय, सजावट करतोय, उपाशी राहूनही मूर्तींना घडवतोय. आणि राम येतात, ती वेळ येते जे आता चालू आहे. राम आले आहेत. आता सीता म्हणते मला गरज नाही खऱ्या रामाची, माझ्याकडे घरातच फार सुंदर मूर्ती आहे त्याची, त्याने माझं निपतंय. आता हे कन्फ्युजन मायाने क्रिएट केलंय. तर काय फरक आहे रामाला मानणे आणि रामाच्या मूर्तीला मानण्यात. इथे रामाचा संदर्भ अर्थात आम्ही परमात्मा बद्दल बोलतोय, खऱ्या रामाबद्दल, जो आत्मरूपी सीतांना जागृत करायला येतात. परमात्मा ही परम आत्मा आहे. काय फरक असेल. कोणीतरी लिहिलंय की खरा राम मूर्तीत नाही. पण मला कसं कळणार की फरक काय आहे खऱ्या रामात आणि या मूर्तीत. कारण कितीतरी राम मंदिर पण आहेत. कोणीतरी लिहिलंय मूर्ती
चौकोनात आहे आणि खरा राम सूक्ष्म जो पलीकडचा आहे. मूर्ती बरोबर फक्त एका तर्फे बोलू शकतो, पण खरा राम परिवर्तन आणतो जे मूर्ती आणू शकत नाही असे लिहितात. कोणीतरी लिहिलंय मूर्ती जड आहे, चैतन्य नाही, त्याच्यामध्ये आत्मा नाही. हो, बरोबर आहे. एक पद्धत, उत्तरं सगळी बरोबर होती, पण एक महत्वाचा बाब म्हणजे जो खरा राम आहे त्याचं फोकस, त्याचं लक्ष अचूक आहे की मी रावण मुक्त बनवायला आलोय. तो सीतेला रावण पासून मुक्त करायला आलाय आणि त्यासाठी शक्ती द्यायला आलेत. मग त्यासाठीच ज्ञान देतात, शक्ती देतात, युक्ती पण देतात, मार्ग दाखवतात, कसं तुम्ही मुक्त होऊ शकता, तुम्ही कसे अडकलात, सगळं काही समजावतात. आणि हा जड रामाची जी मूर्ती आहे, जी चैतन्य नाही, मूर्तीमध्ये काहीच फोकस नाहीये रावणला कसे काढावे. आणि माया या मूर्तीत तुम्हाला घडवून भिकारी बनवून ठेवेल की रामाकडे मागत राहा, मला शक्ती दे, मुक्ती दे, प्रेम दे, पैसे दे, वैभव दे. अर्थात रावणच्या गरजा पुरी करवते ती, तर तुम्ही सगळ्या गरजा, इच्छा रावणच्या पूर्ण करता. मागणं हे रावणचंच नेचर आहे आणि राम मागण्यापासून मुक्त करायला आले. हा फरक आता तुम्ही समजू शकता. मूर्तीपूजन अर्थात आपण माया आणि रावणच्याच टीम मध्ये आहोत, जेणेकरून रावणलाच फायदा होतो, अदृश्यला काही फायदा होत नाही, तो बेशुद्धच राहतो. म्हणून रामाकडे फोकस करणे, त्याची मदत घेण्यासाठी जागृत होणे जरुरी आहे, आवश्यक आहे. नाहीतर मूर्तीपूजन मध्ये रावण आणि माया आपल्याला या चौकोनातच बांधिलकी करून ठेवणार, गुलामच बनवून ठेवणार. जर तुम्ही जागृत झाला, फोकस बदलेल आणि मोठं पारितोषिक आहे त्या चौकोनाच्या बाहेर, खऱ्या अर्थाने. आपलं काही म्हणणं आहे यावर, काही कॉमेंट्स, प्रश्न? ब्रेकच्या आधी तुम्ही जो चित्र दाखवलेला त्या चौकोनीचा आणि मर्यादेची रेषाचा, तर तुम्ही तिथे अदृश्य भेट द्यायला येतो हे दाखवलेलं, त्याचा काही अर्थ आहे का? त्या चित्रात तुम्ही दाखवलेलं ती मर्यादेची रेषा ओलांडते, आत्मा ओलांडते. कदाचित प्रश्न स्पष्ट नसेल, पण ते विचारत होते की ही रेषा ओलांडणे, त्याच्या मागे काय उद्देश आहे? ही लाल रेषा अर्थात अदृश्य इथे भेट द्यायला येतो आणि निघून जातो. आपण इथे राहायला नाही आलोय. आणि ही रेषा आहे अज्ञानताची रेषा.
सध्या तर आपण सर्वांनीच ही रेषा ओलांडली आहे, हे खरं आहे. तुम्ही रेकॉर्डिंग परत ऐका, तर तुम्हाला स्पष्ट होईल. पण खरं हे आहे की सध्या सगळ्याच अदृश्य आत्मे रावणच्या छावणीत आहेत, रावण राज्यामध्ये. आणि ते परमात्माबद्दल, देवाबद्दल बोलतात, ऐकतात, नामस्मरण करतात, पण आहे सगळे तिथेच अडकलेले आणि देवाकडे मागत बसतात लहान सहान गोष्टी. छान छान खायला दे, कपडे दे, प्रलोभन. तर हे सर्व रावणलाच पोषण करतं. आणि अदृश्य आत्मे स्वतः मुक्तच होत नाही यामधून, या भिकारी मनोवृत्तीतून. तर तुम्ही आता आकलन करा, तुम्ही रामा साईडला आहात की रावणच्या बाजूला. आणि शब्दांचा खेळही होत राहतो, कारण मायावी शब्द आहे, मायावी भाषा बोलतो ना आपण. एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात, पण पारसच खऱ्या अर्थाला पकडू शकतो. या खूप सूक्ष्म बाब आहेत आणि अभ्यास केल्यानेच ते स्पष्ट होत जातील. कोणी जर विलनचा भूमिका बजावतोय, तर कसं काय योग्य आहे? आपण यावर आधी बोललो आहे. विलन अर्थात ते फक्त एक त्याला भूमिका मिळाली आहे त्या नाटकात. आपण इथे ऍक्टिंग करायला आलोय. आणि परमात्माला आपण या नाटकाचा दिग्दर्शक म्हणून पाहतो, डायरेक्टर. आणि परमात्मा आपल्याला म्हणतात, तुम्ही या नाटकातले हिरो आणि हिरोईन आहात, मुख्य भूमिका तुमची आहे. आणि रावण विलन बनवतो, तर पर्याय आपला आहे की आपल्याला विलन व्हायचंय का हिरो कहाणी. आपण फक्त डिरेक्टरचा ऐकतो आणि त्याचे निर्देश, त्याच्या आज्ञांना मानतो. परमात्माच्या संघात राहिल्याने आपल्या कर्मांवर प्रभाव पडतो का, किंवा कथेवर? खरा अर्थ त्याचा संघ घेण्याचा हा आहे आपल्यासाठी, की आपल्या जीवनात दृष्टिकोनात एक बदल यावा, शिफ्ट घडावा. आणि देह अभिमानातून, अहंकारातून बाहेर येऊन आपण आत्मिक जागृतीत जावे. आणि ते होणार. त्याच्याही काही रिझल्ट असतील, परिणाम असतील. जितका अभ्यास वाढवाल, अनुभव वाढेल, तितकं तुम्ही बदल बघालच निश्चितपणे स्थूलरीतीत. पण आपला ध्येय या छोट्या मोठ्या प्राप्ती नाही, पण रावणला पूर्णपणे काढणे हाच आपला ध्येय आहे, जगातून, विश्वातून, सगळ्यांच्या जीवनातून. या सत्रांनंतर फॉलोअप सेशन्स पण होतील, तर तेव्हा तुम्हाला या नाटकाबद्दल, ड्रामाबद्दल अधिक माहिती देऊ. आणि अजून पण बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील तुम्हाला. हिरो किंवा विलनचा पार्टही, भूमिका बदलत राहते का, कि मग तो प्रत्येक जन्मी हिरोच राहतो? हे आपल्यावर असतं की आपल्याला ते कर्म करायचे आहे की नाही.
या निर्णय घेण्याचा पर्याय आपल्या हातात आहे. जर ती कर्म मला विलन बनवणार असतील तर तो निर्णय मीच केला. पण आहे ही एक कथा, एक ड्रामा चालू आहे, नाटक आहे. आणि त्यात हिरो पार्ट असो का विलनचा, पण आतून कोण आहे हे महत्वाचे आहे. जसं म्हटलं, ड्रामाच्या पण काही प्राप्ती अप्राप्ती आहे, ते पुढील सेशन्स मध्ये घेऊ आपण, जेणेकरून कशी कर्म करावे तेही कळेल. आणि याच संदर्भात उद्याचाही सत्र असणार आहे. ते आपण अजून खोलात या विषयावर बोलूया. आणि जे उद्या नाही घेतलं जाईल ते नंतर 7 दिवस झाल्यानंतरच्या सेशन मध्ये घेतलं जाईल. आपण मायाशिवाय भक्ती करू शकतो का रामाची? खरं तर रावण आणि माया एकत्रच आहेत आणि प्रत्येक कर्मात सामील असतात. मुखाने तुम्ही राम राम करत राहिलात तरी मनाने रावणची पूर्ती करत असाल. म्हणून तर आज देवाच्या नावाने काय काय चाललं आहे. काही शक्य आहे. तो मायावी असुर आहे. पण आपण फक्त जागरूक राहावे आणि प्रत्येक कर्माची सुरुवात श्रेष्ठ स्थितीने, त्या अलौकिक घराने सुरुवात करावी, ज्यामुळे कर्म ही पुढे श्रेष्ठ राहतील. कारण तसं नाही केल्यास, श्रेष्ठ कल्पना असेल, श्रेष्ठ भावना असेल, तरीही रावण त्यात सामील होऊ शकतो. हळुवारपणे तो आत येईलच निश्चितपणे. धन्यवाद. स्पष्ट झाले. खालची चेतना जाणं आपण पहिल्या दिवसापासूनच प्रारंभ करतो. जर आपण जागरूक राहून वर जात नाही आहोत तर खालची ग्रॅव्हिटी नक्कीच खेचणार. खूप सूक्ष्म चेकिंग करावं यात, कशावर तुम्ही प्रभावित होत आहात. जसे तुम्ही प्रभावित झालात मग तुम्ही सतत त्याचाच विचार करणार. तेव्हा तुम्ही पटकन हे माझं आहे असे म्हणत नसाल, पण विचार करणे चालू झाले. खूप सूक्ष्म बाब आहे ही. आणि मग ते विचार वाढत जातात, मग शब्दात येतात, मग कर्मात, म्हणून शिफ्ट होणार. तर पहिल्या क्षणापासूनच आपण खालच्या चेतनेत जायला सुरुवात करतो, जर जागरूक नसलो तर. आणि मग ती रेषा ओलांडल्यानंतरच तर आज ही दुर्गती झाली आहे मानव जातीची. अरिष्टा विसरून गेलाय आणि रावण राज्यात अडकलो आहोत. आता अहंकार चालवतोय सर्वांना. इतरांची सेवा करताना बरेचदा आपण आपल्या भूमिकेत अडकतो. जसं तुम्ही तुमच्या घरी शहरात परत गेलात आणि ते सगळे तुम्हाला भेटायला येतात, तर असं वाटू शकतं की आपण पुन्हा त्या जुन्या पद्धतीत गेलो, त्या जुन्या मीपणात. आणि विसरायला होतं की आपण खरं तर अदृश्य आहोत, त्या अलौकिक देशातून आलोय. मग आपण नागरिकतेत ह्याच्या त्याच्यात अडकतो. म्हणून हा संबंध
परमात्माशी जो कधीही शरीर घेत नाही, तो देहधारी नाही. त्यामुळे समानता येते आणि शक्ती पण मिळते. म्हणून जेव्हाही यापुढे आपण कोणाला भेटू, तर पहिला प्रथम विचारच येतो की आम्ही दोघे अदृश्य आहोत आणि त्या श्रेष्ठ घरातले आहोत आणि आपण सगळेच त्या परमात्माचे आहोत, रामाचे आहोत. आणि हे सीताला जमू शकतं. तर आपण हा विचार आता करू शकतो की मी ही सीता आहे, ही आत्मा ही सीता आहे. तर सीता सीतेला कशी मदत करू शकते रामाच्या जवळ जायला, रावणच्या विरुद्ध? कारण या यात्रेत आपण हेच शिकत आहोत. सर्वांनी रेषा ओलांडली आहे, खाली पडलेत, पण रामाच्या संगात आपल्याला संरक्षण मिळतं, तो रक्षण करता आहे, तर समाधान होतो आणि सुरक्षितही वाटायला लागले आहे. एक छत्रछाया मिळाल्यासारखं. आता वेळ होत आली आहे. एक छान रीती परमात्माची जी महिमा करतात, विशेषतः भारतात परमात्माला शंभू असं म्हणतात आणि अनेकदा शिवही म्हणतात, शिवशंभू. त्याचा एक अर्थ प्रतिकात्मक असा होतो की शिव अर्थात शून्य, झिरो. कारण परमात्माचे शून्य बंधने आहेत त्या नाटकात आणि शून्य मालकी तो कशाच्यावरही हक्क गाजवत नाही कथेतलं, म्हणून झिरो. या उलट इतर सगळे आत्मे जी मुलं आहेत, मनुष्य आत्मे, सर्वांना कोणी ना कोणी व्हायचंय, पदाधिकारी व्हायचंय, प्रतिष्ठित व्हायचंय, नावाजलेलं व्हायचंय, मोठं नाव प्राप्त करायचंय. पण परमात्मा त्या नाटकातून शून्य राहतात. तितकडचं काहीही माझं नाही, ते कशावरही हक्क गाजवत नाही, खऱ्या अर्थाने झिरो राहतात आणि खऱ्या जगाचे मालक राहतात. तर आपला ध्येय आहे परमात्मा पित्यासारखा बनणं, झिरो बनणं. पण याला लौकिक अर्थाने घेऊ नका, कारण जगात कोणाला झिरो म्हटलं की मग त्याचे परिणाम असतील. झिरो म्हणजे अदृश्य साक्षी राहतो की तो त्याच्या जगात संपन्न आहे परमात्मा सारखा, पण नाटकातलं काहीही त्याचं नाही, झिरो. झिरो अणूही त्याचं नाही, अशा रीतीने. तर होमवर्क आहे आता उद्यासाठी, मोठा होमवर्क. तुम्हाला आता तुमचा परम मित्र आढळला आहे, जो तुम्हाला निस्वार्थपणे प्रेम करतो, खऱ्या अर्थाने. तुमच्यासाठी फार मोठी मोठी बक्षिसं आणलीत त्यांनी, जे तुम्हाला त्यांनी द्यायचे आहे. पण त्यासाठी तुम्हाला झिरो व्हावं लागेल आधी. नाटकातला एकही कण माझा नाही, कोणीही माझं नाही, काहीही माझं नाही, झिरो व्हा. जसं आज म्हटलं गेलं तसं आम्ही चॅटमध्ये
ऍड टाकली आहे. शुक्रवारी आणि शुक्रवार ते रविवार 27 ते 29 पर्यंत सप्टेंबरच्या फॉलोअप सत्र असतील, फॉलोअप सेशन्स. तर त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा स्क्रीनवर दाखवल्या गेल्याप्रमाणे. आणि उद्या अधिक माहितीही आम्ही इथे देऊ. तर त्या सत्रांनाही तुम्ही हजर राहा, त्याचा फायदा घ्या. जीवनाला श्रेष्ठ चेतनेत घेऊन जाण्यासाठी फार मदत होईल या ऑनलाईन रिट्रीट्स. आणि उद्या भेटू. शांती, नमस्कार.